वेलकम टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाला आपण सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण फ्लॉवर, त्याचे पार्ट्स याची आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण या ठिकाणी पॉलिनेशन आणि डबल फर्टिलायझेशन याचा अभ्यास करणार आहोत. बघा, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अतिशय मेहनत घेऊन नोट्स तयार केल्या आहेत. तुम्ही त्या नोट्स स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ पॉज करून लिहू शकतात. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सुरुवात करूया. व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघू. बघा, पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. बघा, जे पोलन ग्रेन आहे, परागकण, ते कुठून ट्रान्सफर होतात? अँथरपासून स्टिग्मापर्यंत. बघा, आपण ज्यावेळेस फुलाची डायग्राम बघितली त्या ठिकाणी त्यावेळेस आपण असे अँथर त्या ठिकाणी बघितले होते. हे जे अँथर आहेत, हे जे अँथर, त्या अँथरपासून पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात स्टिग्मावरती. त्यालाच आपण पॉलिनेशन म्हणजेच परागीभवन असे आपण म्हणतो. बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लॉवरचा अँथर आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे स्टिग्मा. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टपासून फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टपर्यंत पोलन ग्रेन ट्रान्सफर होणे यालाच आपण पॉलिनेशन असे म्हणतो. तर बघा मित्रांनो, आपल्याला हे पॉलिनेशन कोण घडून आणतं? मग या ठिकाणी आपल्याला त्यांनी दोन फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांनी अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर. बघा, या ठिकाणी दिलेले अबायोटिक एजंट्स अँड बायोटिक एजंट. अबायोटिक म्हणजे कोणते? नॉन लिव्हिंग, अजैविक, वाइंड आणि वॉटर. किंवा बायोटिक म्हणजे कोणते? जैविक, इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. ॲनिमल्स कोणते? तील अदर्स, बर्ड्स असतील किंवा इतर काही असतील. हे काय करतात? तर या ठिकाणी पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात स्टिग्मावरती, त्यांच्या लेगला किंवा इतर घटकांद्वारे हे ते ट्रान्सफर होत असतात. यालाच आपण पॉलिनेशन म्हणतो. बघा, ज्यावेळेस पॉलिनेशन होतं त्यावेळेस काय होतं? स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. हा जो स्टिग्मा आहे हा काय होतो त्या ठिकाणी? स्टिकी म्हणजे चिकट असा त्या ठिकाणी होतो. का? तर ते पोलन ग्रेन त्याला चिटकून राहावेत म्हणून तो स्टिकी बनतो. पोलन ग्रेन जर्मिनेट when they falls upon such sticky stigma. A long pollen tube and two male gametes are formed. बघा, या ठिकाणी आपल्याला लॉंग अशी पोलन ट्यूब आपल्याला या ठिकाणी दिसते. आपल्याला ह्या पोलन ट्यूबमध्ये पोलन ग्रेनपासून दोन मेल गॅमेट याच्यामध्ये प्रोड्यूस झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. बघा, या ठिकाणी दोन मेल गॅमेट आपल्याला दिसून राहिले. हे जे दोन मेल गॅमेट्स आहेत हे पुढे कुठे जातात? तर बघा, एम्ब्रिओनिक सॅकमध्ये जातात. या ठिकाणी बघा, ही उहुरी जी आहे, अंडाशय, या अंडाशयामध्ये आपल्या ठिकाणी 6 या ठिकाणी असे एम्ब्रिओनिक सॅक दिसून राहिल्या स्मॉल याच्यामध्ये. या ठिकाणी नाव पण दिलं त्या ठिकाणी एम्ब्रिओनिक सॅक. त्याला आपण भ्रूणकोश असे म्हणतो. ह्या भ्रूणकोशाची बघा आपल्याला जरा झूम केलेली डायग्राम आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा, या ठिकाणी जरा झूम केलेलं डायग्राम या ठिकाणी आपल्याला बाण दाखवून पण त्यांनी दर्शवलेले आहे. बघा, ही डायग्राम जर आपण नीट बघितली तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला काय काय दिसतं? तर या ठिकाणी एक सेल दिसतोय आपल्याला, अंडपेशी दिसते, मध्ये सेंटरला बघा पोलर न्यूक्लिय. दोन्ही अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी घटक आहेत कारण दोन्ही रिप्रोडक्शनमध्ये या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होतात त्या ठिकाणी. आणि अँटीपोडल्स आणि या ठिकाणी सिनर्जिड्स. सिनर्जिड्स म्हणजे सहयोगी पेशी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर बघा, सुरुवातीला आपण बघा जे दोन मेल गॅमेट या ठिकाणी प्रोड्यूस होतात त्यांचं कार्य आपण समजून घेऊ. बघा, त्या ठिकाणी जो पहिला जो मेल गॅमेट आहे, वन मेल गॅमेट युनाइट्स विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट. दिस इज कॉल्ड फर्टिलायझेशन. बघा, पहिला जो मेल गॅमेट आहे हा मेल गॅमेट कोणाशी युनाइट होतो? वन मेल गॅमेट युनाइट्स विथ एग सेल, अंडपेशी बरोबर तो युनाइट होतो आणि त्याच्यापासून काय तयार होते? तर झायगोट तयार होतो. काय तयार होतो? झायगोट त्या ठिकाणी तयार होतो. बघा, सेकंड जो मेल गॅमेट आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितले सेकंड मेल गॅमेट unites with two polar nuclei and endosperm is
फॉर्म. बघा सेकंड जो मेल गॅमेट आहे या ठिकाणी, तो सेकंड मेल गॅमेट कोणाबरोबर फ्युजन होतं, त्याचं फ्युजन होणे म्हणजे एकत्र येणे. कोणाबरोबर एकत्र येत होतो, तर तो पोलर न्यूक्लिया. डायग्राममध्ये पण आपल्याला दिसतं पोलर न्यूक्लिया. आणि त्याच्यापासून काय तयार होतं, तर एंडोस्पर्म तयार होतो. एंडोस्पर्म. याचे व्यवस्थित नोट्स मी तुम्हाला शेवटी दिलेल्या आहे, त्या नोट्स तुम्ही लिहून घ्या. हां, बघा अशा पद्धतीने या ठिकाणी दोन मेल गॅमेटच्या ठिकाणी फ्युजन होतं. दोन मेल गॅमेटच्या ठिकाणी फ्युजन होतं, म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. टू न्यूक्लियर पार्टिसिपेंट इन दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. लक्षात ठेवायचं या ठिकाणी. बघा आपण या ठिकाणी ज्या नोट्स दिल्या आहेत त्या तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो, त्या तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. फ्लॉवर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. फूल हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचं एकक आहे, हे आपण बघितलं होतं. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल होर्स. त्याचे 4 मुख्य मंडल आहेत: कॅलिक्स, करोला, अँड्रोसेम आणि गायनोसेम. कॅलिक्स आणि करोलाला ॲसेसरी होरल्स म्हणतात, अतिरिक्त मंडल म्हणतात. दे प्रोटेक्ट द इनर होरल्स. ते अँड्रोसेम आणि गायनोसेमला संरक्षण द्यायचं काम करतात. अँड्रोसेम आणि गायनोसेम याला इसेन्शियल होरल्स म्हणतात. अत्यावश्यक मंडल आपण त्यांना म्हणतो, कारण ते पार्टिसिपेंट इन रिप्रोडक्शन, फुलाच्या प्रजननामध्ये ते सहभागी होतात. कॅलेक्सचं फुलाचा ग्रीन कलरचा पार्ट असतो, त्याला कॅलेक्स म्हणतात. त्याला सेपल्स असं देखील म्हणतात. कोरोला हा वेगवेगळ्या कलरचा असतो. इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी, पॉलिनेशन क्रियेसाठी ते महत्त्वाचे असतात. अँड्रोसेम हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे. त्याच्यामध्ये अँथर आणि फिलॅमेंट्स हे 2 घटक येतात. आणि गायनोसेम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स ऑफ फ्लॉवरचा आहे. त्याच्यामध्ये बघा कोणते घटक येतात: स्टिग्मा, स्टाईल आणि ओहोरी यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आता त्याचे 2 प्रकार पडले फुलांचे: बायसेक्शुअल फ्लॉवर आणि युनिसेक्शुअल फ्लॉवर. उभयलिंगी फ्लॉवर आणि एकलिंगी फ्लॉवर. उभयलिंगी जे असेल त्याच्यामध्ये बघा अँड्रोसेम आणि गायनोसेम बोथ होल्स आर प्रेझेंट इन अ फ्लॉवर. दोन्ही अँड्रोसेमला पुंकेसर म्हणतो आणि गायनोसेमला श्रीकेसर असं म्हणतो. दोन्ही या ठिकाणी होल्स, मंडल्स या ठिकाणी प्रेझेंट असतात, म्हणून त्याला उभयलिंगी बायसेक्शुअल फ्लॉवर असे म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आपल्या ठिकाणी हिबिस्कस सांगता येईल. हिबिस्कस, जास्वंदाचं एक्झाम्पल आपल्या ठिकाणी सांगता येईल. सेकंड जे आहे बघा या ठिकाणी फ्लॉवर युनिसेक्शुअल फ्लॉवर, एकलिंगी फ्लॉवर. ओनली 1 होरल प्रेझेंट इन द फ्लॉवर. बघा अँड्रोसेम आणि गायनोसेमपैकी एकच जर का होरल प्रेझेंट असेल तर त्याला आपण युनिसेक्शुअल फ्लॉवर असे म्हणतो. जर का मेल होरल्स त्याच्या ठिकाणी प्रेझेंट असेल तर त्याला आपण अँड्रोसेम म्हणतो. अँड्रोसेममध्ये मेल होरल्स त्या ठिकाणी म्हणजे अँड्रोसेम होरल असेल तर त्याला मेल फ्लॉवर म्हणतो, आणि गायनोसेम होरल जर का त्या ठिकाणी असेल त्याला आपण फिमेल फ्लॉवर असे म्हणतो. अशा प्रकारे मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवरमध्ये कोणते होरल्स असतात ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याचं एक्झाम्पल पपयाचं, दोघांचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी त्याची सुंदर डायग्रॅम मी या ठिकाणी काढलेली आहे. बघा त्याची नावं देखील लक्षात ठेवायचे: कॅलिक्स, कोरोला, या ठिकाणी अँड्रोसेम. अँड्रोसेममध्ये कोणते पार्ट येतात? अँथर आणि फिलॅमेंट. त्याला आपण परागकोश आणि त्याचा वृत्त असे आपण म्हणतो. आणि गायनोसेममध्ये बघा स्टिग्मा, स्टाईल आणि होरी. या ठिकाणी आपल्याला स्टिग्मा दिसते, ही स्टाईल, आणि या ठिकाणी ओहोरी म्हणजे अंडाशय. हा श्रीकेसरचा पार्ट आहे आणि अँड्रोसेम हा पुंकेसरचा पार्ट आहे. याच पद्धतीने आपण पॉलिनेशन म्हणजे काय ते बघू. पॉलिनेशन बघा, पॉलिनेशन, पोलन ग्रेन फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. बघा जे पोलन ग्रेन आहे ते अँथरपासून कुठे ट्रान्सफर होतात? ते स्टिग्मापर्यंत. परागकोश हे वृक्षीपर्यंत ट्रान्सफर होणे यालाच आपण पॉलिनेशन म्हणतात. याचे 2 घटक, अबायोटिक आणि बायोटिक. बायोटिकमध्ये इन्सेक्ट आणि बर्ड येतात, अबायोटिकमध्ये वाइंड आणि वॉटर यांच्यामार्फत हे पॉलिनेशन घडून येतं. या ठिकाणी मी त्याची डायग्राम पण सुंदर काढलेली आहे. या ठिकाणी बघा पोलन ग्रेन आपल्या ठिकाणी दिसते. पोलन ग्रेन
या ठिकाणी ट्रान्सफर झाला आहे कृषीवरती. हा स्टिग्माचा पार्ट आहे, हा स्टाईलचा आहे आणि हा ओव्हरीचा या ठिकाणी अंडाशयाचा. या ठिकाणी 2 मेल गॅमेट्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. ही पोलन ट्यूब आपल्याला या ठिकाणी दिसून राहिली. त्याच्या खाली अँटीपोडल सेल्स या दिसत आहेत. या ठिकाणी 2 पोलर न्यूक्लिया आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी एक सेल आपल्याला दिसते. हा जो पूर्ण मधला भाग आहे याला एम्ब्रियॉनिक सॅक, भ्रूणकोश असे म्हणतात, कारण त्या ठिकाणी फलनाची क्रिया घडून येते. बघा हे जे मेल गॅमेट्स आहेत या ठिकाणी 2 मेल गॅमेट्स या ठिकाणी फ्युजन घडून येतं, म्हणून याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. या ठिकाणी आपण त्याची डेफिनेशन पण लिहिलेली आहे. बघा जो पहिला जो मेल गॅमेट आहे त्याचं फ्युजन कोणाशी होतं तर एग सेलशी. या ठिकाणी हॅप्लॉइड दोन्ही गॅमेट आहे 1n + 1n 2n, म्हणून या ठिकाणी झायगोट 2nचा या ठिकाणी झायगोट म्हणजे आपण त्याला युनिसेल्युलर सेल्स असं म्हणतो आपण. या ठिकाणी 2 न्यूक्लियस या ठिकाणी फ्युजन झालेले आहे, म्हणून याला आपण डबल फ्युजन असं म्हणतो. फ्युजन म्हणजे एकत्र येणे, किंवा याला फर्टिलायझेशन असं सुद्धा म्हणतो. पुढे या झायगोटचं मायटोसिस होऊन त्या ठिकाणी त्याचे एम्ब्रिओ तयार होतो. आणि बघा पुढचा जो आहे दुसरा जो मेल गॅमेट आहे, सेकंड मेल गॅमेट, तो कोणाशी युनाईट होतं तर पोलर न्यूक्लियाशी. ज्या सेंट्रल जे पोलर न्यूक्लियस आपण जो बघितले 2, त्या 2 पोलर न्यूक्लियसशी मेल न्यूक्लियस त्या ठिकाणी मेल गॅमेट त्या ठिकाणी फ्युजन होतं. त्या ठिकाणी बघा PEN म्हणजे प्रायमरी एंडोप्लाझ्मिक न्यूक्लियस म्हणजे एंडोस्पर्म त्या ठिकाणी तयार होतो. या ठिकाणी हा एक न्यूक्लियस आणि हे 3 न्यूक्लियस त्या ठिकाणी फ्युजन होतं, म्हणून याला ट्रिपल फ्युजन असं सुद्धा म्हणतात. बघा हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजे गर्भ तयार होतो त्या ठिकाणी फळाचा. ओव्हरीपासून फ्रूट जो आपण खातो तो पार्ट्स ओव्हरीपासून तयार होतो. ओव्हल्सपासून सीड्स तयार होते आणि ओव्हरी वॉलपासून फ्रूट वॉल तयार होते. अशा पद्धतीने मित्रांनो व्यवस्थित नोट्स लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. तुम्हाला यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.